नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलवर जी कथा ऐकणार आहात त्या कथेचं नाव आहे आत्याची मुलगी मैना. तसं बघितलं तर या कथेचं नाव मी चित्रा ठेवायला पाहिजे, कारण सदरील कथेमध्ये आता चित्राचा भाग अपलोड होत आहे. जो मैनासोबतचा जो कार्यक्रम आहे तो पण होणारच आहे, परंतु जसं घडलं तसं जशास तसं मी तुमच्यासमोर या कथेच्या माध्यमातून सर्व काही मांडायचा प्रयत्न करत आहे. त्याच्यामुळं कथेच्या नावापेक्षा मधून तुम्हाला कशी मजा घेता येईल आणि काय तुम्हाला कशी एकदम मस्त मजा घेता येईल एवढंच तुम्ही बघा. त्याच्यामुळं कथेचं नाव काय दिले काय नाही याच्याकडे दुर्लक्ष करा. चला तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घालवता आता आजच्या भागाला मी थेट सुरुवात करत आहे. पुढं असं घडलं की मी ट्यूबलाईट बंद केली. ट्यूबलाईट बंद केल्यानंतर मी तिच्याजवळ येऊन झोपलो. चित्राजवळ मी जसा येऊन झोपलो तसं चित्रानं तिचा हात माझ्या अंगावर टाकला. माझ्या अंगावर हात टाकल्यानंतर मी सुद्धा हळुवारपणे माझा पाय उचलला आणि तिच्या अंगावर टाकला. ती हळूहळू तिचा हात माझ्या पाठीवरून फिरवू लागली. आता मला मस्त गुदगुल्या होत होत्या आणि तिच्या हाताच्या स्पर्शानं मला आणखीन थोडंसं भारी वाटू लागलं होतं. परंतु जोपर्यंत ती स्वतःहून काही करणार नाही तोपर्यंत आपण पण काहीच करायचं नाही, हे मी मनाशी पक्क ठरवलं होतं. कारण या खेळामधला मी एकदम परफेक्ट खेळाडू होतो. परंतु मला चित्राला तसं काही दाखवायचंच नव्हतं. मी या खेळामध्ये नवीन आहे, मला काही माहीतच नाही असंच तिला दाखवायचं हेच मी ठरवलं. आणि आत्तापर्यंत मी जेवढ्या काही स्त्रियांसोबत कार्यक्रम करायचो त्यांना असंच दाखवायचं की मला काही माहीत नाही. परंतु एकदा सुरुवात झाली, गाडी सुरू झाली की तिला असे धक्के द्यायचे, असे दणके द्यायचे की ती परत तळमळी पाहिजे. तिला एकदम इच्छा झाली पाहिजे आपल्याकडेच यायची. आपल्या अगोदर जर ती कोणासोबत जात असेल, कोणाला बोलत असेल, कुठं तिचा कार्यक्रम असेल, त्या सर्व गोष्टी तिनं आपोआप विसरून गेल्या पाहिजेत. हा माझा ठोकताळा होता. आपल्याकडं आलं म्हणजे आपलंच राहायला पाहिजे. कारण माझे दणके असायचे आणि त्याच्यामध्ये माझी पद्धत अशी होती की पुढच्या व्यक्तीला अगदी गोल करायचं. कसं गोल करायचं, काय करायचं, हे माझी कथा जर तुम्ही व्यवस्थितपणे ऐकत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल. मी थोडं ताटकळत ठेवायचं. मित्रांनो, मग असं झालं की तिनं जसं हात फिरू लागली तसं मी सुद्धा एकदम मला चेव येऊ लागला. मग हळूहळू तिचा हात पूर्ण माझ्या खालच्या भागापर्यंत घेऊन येऊ लागली. मी सुद्धा आता माझा हात तिच्या अंगावर फिरवावं असं मला वाटू लागलं, म्हणून मी माझा हात उचलला आणि तिच्या अंगावर टाकला. तिच्याकडून मला कसला रिस्पॉन्स मिळाला नाही, परंतु तिने तिचं काम व्यवस्थितपणे चालू ठेवलं. मग मी एकदम गप्प होतो. हळूच, मी काही बोलत नाही हे बघून ती मला हळूच म्हणाली, राजेश तुला मजा येते ना? मी म्हणालो, म्हणजे कसली मजा? ती मला म्हणाली, मी तुझ्या अंगावरून हात फिरवते, मजा येत नाही का तुला? मी म्हणालो, छे ह्यात मजा कसली? आता अंगावरून हात फिरवला म्हणजे काय झालं? मग तिनं तिचा हात माझ्या पाठीमागं म्हणजे माझ्या बॅकसाईडवरून फिरवायला सुरुवात केली आणि मला म्हणाली, इथं जे गोल गरगरीत गाडगं आहे ना, मडकं, त्या मडक्यावरून हात फिरवल्यास तुला मजा येत असेल ना? तसं मी म्हणालो, छे मला गुदगुल्या होतात आणि तिथं हात नको बाबा ठेवू. मग तिनं तो हात सरळ पुढे घेऊन आली आणि माझ्या नळाच्या तोटीपर्यंत तिने तिचा हात आणला. नळाच्या तोटीसोबत ती आता खेळू लागली. मग जसं ती माझ्या नागासोबत खेळू लागली तसं मला थोडं जास्त जोश येऊ लागला आणि माझा नाग आता फुसकाऱ्या मारू लागला. अगोदरच तो बेचैन झाला होता, कधी एकदा बिळात जाऊ आणि कधी एकदा कार्यक्रम करू. परंतु आता जसं चित्रानं त्याला खवळलं तसा मात्र तो जास्तच फुसकाऱ्या टाकू लागला. मग ती त्याची साईज बघूनच थक्क झाली आणि हळूच ती मला म्हणाली, अरे तुझा नाग तर खूपच मोठा आहे. मी हसलो आणि मी लगेच तिला म्हणालो, म्हणजे मोठा आहे म्हणजे? माझ्या अगोदर तू कोणाचा बघितलास? ती मला म्हणाली, ओ साहेब, मी स्त्री आहे आणि माझं लग्न झाले, मला नवरा पण आहे, माझ्या नवऱ्याला पण असेलच ना, कमी तुम्हाला काही अशी आलतू फालतू दिसली की काय? मी हसलो आणि तिला म्हणालो, म्हणजे तुझ्या नवऱ्याबद्दल बोलतेस का? मग ती मला म्हणाली, नाही तर का मी रस्त्यावर बसते का मग प्रत्येकाचं माप घेत? ती आता थोडी बिचकली होती. मी तिला म्हणालो, चित्रा रागवू नकोस गं, मी तुला मुद्दाम तुझी मजा घेत होतो. ती मला म्हणाली, असली मजा काय कामाची? मला टेन्शन आलं ना. तू थेट कसा काय म्हणू शकतोस की याच्या अगोदर तू कुणाचं बारकं बघितलंस म्हणून? मी म्हणालो, म्हणलं म्हणून काय झालं, तो माझा अधिकार आहे. ती मला म्हणाली, कसं काय, कसा अधिकार असणार तुझा? मी लगेच तिला म्हणालो, तूच तर म्हणलीस ना आता, जोपर्यंत तुझा नवरा येत नाही तोपर्यंत मीच तुझा नवरा. मग नवऱ्याचा अधिकार नसतो का? तू बघितलीस का, नाही बघितलीस का, कुणाचं बघितलीस, कुठं बघितलीस, सर्व काही मी तुला विचारणार, तो माझा हक्क आहे. ती मला म्हणाली, ठीक आहे, तो हक्क मीच तुला दिला आहे, हे पण लक्षात असू दे. मग मी म्हणालो, तू हक्क दिलीस तर त्या हक्काचा पुरेपूर मी वापर करणार. मग ती मला म्हणाली, हो
पुरेपूरच वापर मला पण तुझ्याकडून करून घ्यायचं आहे. कारण तुझं जे हत्यार आहे ना, हे खूपच जबरदस्त आहे. माझ्या नवऱ्यापेक्षा कितीतरी मोठी बंदूक आहे. याच्यातून जेव्हा गोळ्या उडायला चालू होतील ना, त्यावेळेला खरी मजा येईल. मी म्हणालो, असे दणके देईन, असा रगडून काढीन की तू फक्त बघतच राहायला पाहिजेस. ती मला म्हणाली, आता बोलणं बंद कर आणि काम चालू कर, कारण आता मला दम धरत नाही. फक्त तुझ्या बोलण्यानंच मी 2 वेळेस पाझरली आहे. असं म्हणून तिनं माझा हात पकडला आणि तिच्या खालच्या घळीकडं माझा हात घेऊन गेला. माझा हात तिने तिच्या घळीवर ठेवला. जसा तिच्या घळीवर मी हात ठेवला तसं बघितलं, तिथं संपूर्ण रान ओलं झालं होतं, पूर्णपणे ओलं आणि चिपचिपं. मला माझ्या हाताला जसा तो स्पर्श झाला तसं मला समजलं की ती पूर्णपणे उत्तेजित झाली आहे. आता काही जरी झालं तर ती मागे बघणार नाही. मग ती मला म्हणाली, माझ्या वर येतोस का? मी म्हणालो, का? अरे बाबा, तू वर येऊन दणकी दे ना, म्हणजे माप बरोबर बसेल. मी म्हणालो, मला तू जसं म्हणशील तसं करतो, मला यातलं काही माहीत नाही. मग ती मला म्हणाली, मी आहे ना शिकवायला तुला, आणि खरंच एक विचारू का? मी म्हणालो, हो विचार ना. ती मला म्हणाली, याच्या अगोदर तू कधी कुणाला केलं नाहीस का? मी म्हणालो, छे यार, याच्या अगोदर माझ्या ह्या नागाला कुणी हातसुद्धा लावला नाही. आज पहिली स्त्री तूच आहेस, आणि काय करतात काय नाही मला काही माहीत नाही. मी माझ्या मित्रांकडून बऱ्याच वेळा ऐकलो आहे, कार्यक्रम असतो, खेळ होतो, असं होते तसं होते, परंतु प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करायची मात्र संधी मला कधी मिळालीच नाही. मग ती मला म्हणाली, तू कधी कुणाचे गोळे पण दाबले नाहीस का? मी म्हणालो, छे छे, आपल्याला कोण दाबू देणार? ती मला म्हणाली, तुझे वडील तर मोठे गावचे पाटील आहेत, सावकार आहेत, मग एवढ्या मोठ्या श्रीमंत घरातल्या मुलाला असं कोणी देत नाही असं थोडंच असतं. मी म्हणालो, मी कितीही जर श्रीमंत खानदानातला असलो तर स्त्रियांनी मला द्यावंच, किंवा मला कुणी पण जवळ येऊ द्यावं, असा काय नियम आहे का, की कुठे लिहून ठेवला आहे तो कायदा? ती मला म्हणाली, तू कायद्याचं बोलू नको रे बाबा, मी तुला फक्त विचारते, तुझं काही आहे का, आणि कधी कुणाला दिलंस का, तुला कुणी दिलं का? मी म्हणालो, आता एक वेळ सांगितलेलं समजत नाही का तुला? बॉन्ड पेपरवर लिहून द्यायचं का? नाही म्हणजे नाही. कसं करतात काय करतात मी फक्त मित्रांकडून ऐकलो आहे, आणि जी काही मजा घेतो ना मी, ती फक्त हातानंच, त्याच्या व्यतिरिक्त बाकी काहीच नाही. ती मोठ्यानं हसली. आता घरामध्ये दोघीच असल्यामुळं ती कितीही मोठ्यानं हसली किंवा मी कितीही मोठ्यानं बोललो तर ऐकणार तिसरं कोणी नव्हतंच, आणि तिचा वाडा खूप मोठा होता. त्याच्यामुळं त्या घरात कितीही जोरात चिरकलं तरीसुद्धा बाहेर कुणालाच कानोकासुद्धा अजिबात आवाज जात नव्हता. त्याच्यामुळं आम्ही दोघे पण एकदम बिनधास्त होतो. घरी तर कुणी आजूबाजूचं येणार नव्हतं, रात्र खूप झाली होती. आता एकदम मध्यरात्रीला पोहोचलो होतो. त्याच्यामुळं मी तिला म्हणालो, चल मग आता पुढं काय असतंय मला सांग. मग ती मला म्हणाली, तू हातानं मजा घेतोस म्हणजे कसं, मला ते पण सांग ना. मग मी 61-62 कसं करते तिला सांगितलं. ती हसली आणि मला म्हणाली, त्याच्यापेक्षा खूप मस्त मजा मी तुला देईन, तू फक्त मी जसं म्हणते ना तसं कर. आता मला सर्व काही माहीत होतं तरीसुद्धा मी तिला म्हणालो, हो ठीक आहे, तू सांग. मग तिनं तिचे पाय फाकवले आणि मला आत घेतलं. तिनं मला तो सर्व कार्यक्रम अगदी एकदम व्यवस्थितपणे करायला लावला, जसं की मला काहीच माहीत नाही अशा पद्धतीमध्ये मी तिच्यासोबत तो कार्यक्रम करू लागलो. मित्रांनो, तिला अजिबात मी समजू देत नव्हतो की मला काहीतरी येतं आहे, आणि मुद्दामच मी माझं हत्यार बाहेर आलं की त्याला लवकरमध्ये ढकलत नसे, ते बाहेरच मी त्याला खेळवत असे. त्याच्यामुळे तिला थोडं टेन्शन पण यायचं आणि तिला हसू पण यायचं, आणि मला म्हणायची, काय यार तू कसला आहेस, एवढा मोठा नाग तुझ्याजवळ आहे, एवढा मोठा तू मदारी आहेस, आणि तुला नागाला खेळवता येत नाही. मी म्हणालो, तू आहेस ना खेळवायला, आता तू तुझ्या नवऱ्याला रोज खेळतेस, त्याच्यामुळे तुला माहीत आहे. मग ती मला म्हणाली, आता आजची पूर्ण रात्र तर मी तुला झोपूच देणार नाही, पूर्ण रात्रभर मला तुझा नाग खेळवायचा आहे. आज मीच मदारी होणार आहे आणि तुझ्या नागाला खेळवणार आहे. मी म्हणालो, तुला काय करायचं ना ते तू करून घे, मी सर्व काही तुझ्या ताब्यात दिले. आता तूच मला म्हणलीस ना मी तुझा नवरा आहे म्हणून, आजच्या रात्रीपुरता मी तुझा नवरा, तर तुला नवऱ्याच्या हक्कानं जे काही पाहिजे ते मी तुला सर्व द्यायला तयार आहे. मग ती मला म्हणाली, तुला मी चिल्लावते त्याच्याबद्दल राग तर नाही ना, आणि मजा येते का नक्की? मी म्हणालो, हो चित्रा, मला खूप मजा येते. तू जे म्हणतेस ना एका रात्रीपुरता नवरा, परंतु मला उद्या पण पाहिजे, कारण आता मला पण खूप मस्त. ती मला म्हणाली, माझा नवरा आता 15 दिवस येणार नाही, मग तू मला 15 दिवस देऊ शकतोस का? मी म्हणालो, का नाही देऊ शकणार, तुला जर जमत असेल आणि तू जर ॲडजस्ट करून घेत असशील तर मी तुला रोज देतो, तू पण मला रोज दे, बघ कसं होते ते. ती मला म्हणाली, ठीक आहे, जमते, आपण असंच सेटलमेंट करूत. मी ठीक आहे असं म्हणून त्या दिवशी रात्री तिची घंटी जवळजवळ नाही नाही म्हणलं तर 3 ते 4 वेळेस तिची घंटी वाजवली. एकदम मस्त तिला ठोकून काढली, सडकून काढली. मित्रांनो, आता काय काय घडलं, कसं घडलं, काय घडलं, हे सर्व काही एकदम शब्दशः मी तुमच्यासमोर मांडू शकणार नाही.
कारण आपल्या चॅनलवर खूप स्ट्राईक आलेत. त्याच्यामुळं आणखीन एक स्ट्राईक घेऊन आपलं चॅनल बंद करायचा माझी इच्छा नाही. आणि तुमचं जे मनोरंजन होते त्याच्यापैकी काही आपल्या चॅनलवर काही लोक आलेत ते आपला जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. काहीतरी निगेटिव्ह कमेंट टाकत आहेत. तुम्हाला जर पटत नसेल ना तर ऐकू नका ना. आणि जर पटतंय तर मस्तपैकी गोड मानून घ्या आणि आपल्या कथेची मजा घेत चला. मित्रांनो, 3-4 वेळेस ठोकून झाल्यानंतर माझं त्यावेळेला किती वेळेस पाणी निघालं, काय झालं काय नाही मलासुद्धा समजलं नाही. मग कधीतरी पहाटे 3-4 वाजता ती मला म्हणाली, आता मी खूप दमले, आता बस, आजचा खेळ इथंच थांबवत आणि जे काही करायचं आहे ते सकाळी लवकर करूत, जमल ना तुला? मी म्हणालो ठीक आहे. आता खरं जर बघायचं म्हणलं तर मी सुद्धा खूप थकलो होतो. मग मी म्हणालो आता मला झोप येते, मी पण झोपतो आणि तू पण. परंतु ती मला म्हणाली असं नाही झोपू देणार. मग मी म्हणालो मग कसं? ती मला म्हणाली असं रिलॅक्स पडण्यापेक्षा थोडा वेळ एक काम करू, एनर्जी ड्रिंक घेऊत आपण. मी म्हणालो ठीक आहे. तिनं फ्रीज उघडलं, त्यातून एनर्जी ड्रिंक घेतलं. दोघांनी 2 एनर्जी ड्रिंक घेतले आणि परत आम्ही जाऊन क्वार्टर जागा धरली. मी तिच्या अंगावर मस्तपैकी एकदम रेलून हात टाकला आणि तिनंसुद्धा तिचा पाय माझ्या अंगावर टाकला. एकदम व्यवस्थितपणे आणि रिलॅक्स आम्ही दोघांनी ती रात्र घालवली. मित्रांनो, पहाटे 5-6 वाजता कधीतरी अचानक माझा डोळा उघडला, कारण ती माझ्या नागासोबत खेळू लागली होती. आता मी एवढा थकलो होतो त्याच्यामुळे एकदम मी रिलॅक्स होतो. माझा डोळा तर सकाळी 10 वाजल्याशिवाय उघडलाच नसता, परंतु ती थेट माझ्या नागासोबत खेळत असल्यामुळं माझी झोपमोड झाली. आणि मी तिला म्हणालो, चित्रा आता आणखीन पाहिजे का? तसं ती म्हणाली, हो, मला सकाळच्या प्रहरी लवकर लागते, त्याच्यामुळं तू मला आणखीन एकदा तृप्त करशील का प्लीज? नाही म्हणू नकोस ना राजेश. मी म्हणालो ठीक आहे. मग परत एकदा एक तुफान खेळ आमच्या दोघांमध्ये रंगला आणि जवळजवळ अर्ध्या तासामध्ये तो खेळ आम्ही बंद केला. त्याच्यानंतर मी उठलो आणि तिला म्हणालो मी जातो आता आत्याकडं. तशी ती मला म्हणाली, अरे तुझी आत्या 8:30-9ला उठते आणि एवढं लवकर जाऊन काय करणार? इथंच थांब, फ्रेश हो, आपण चहापाणी घेऊत. आणि तू माझ्याकडे चहापाणी घेतलंस किंवा फ्रेश झालास असं जर तुझ्या आत्याला जर सांगितलंस ना तर काही फरकच पडणार नाही. त्याच्यामुळं तू कशाला टेन्शन घेतोस? राहा रिलॅक्स हो, बस गप. मग ती उठली. तिच्या अंगावर आणखीनसुद्धा कपडे नव्हते. मग ती तशीच उठून बाथरूममध्ये निघाली. मग मी तिला म्हणालो मी पण येऊ का बाथरूममध्ये? ती मला म्हणाली का? मी म्हणालो बाथरूममध्ये दोघंजण मिळून तोंड धुवत आपण. ती मला म्हणाली तोंडच धुवायचं आहे की बाकी आणखीन काही? मी म्हणालो तुझी जर इच्छा असेल तर बाथरूममध्ये होऊन जाऊ दे मग आणखीन एक. ती म्हणाली ठीक आहे, चल बाथरूममध्ये. मग तिने माझ्या हाताला पकडलं. आम्ही दोघेजण बाथरूममध्ये गेलो. बाथरूममध्ये गेल्यानंतर तिथं एक परत तुफान खेळ सुरू झाला. परंतु मित्रांनो, यावेळेला मात्र बाथरूममध्ये फक्त मी 15 मिनिटं टेकलो. 15 मिनिटामध्येच माझ्या नागानं त्याचं तोंड जमिनीवर टेकवलं आणि तो शांत झाला. आता तो खूपच थकला होता. रात्री 3-4 वेळेस आणि आता 2 वेळेस म्हणजे 5-6 वेळेस एकाच रात्रीत. आता पुरुष कितीही थट्टाकट्टा असला आणि कितीही ताकदबाज असला तरी किती वेळ त्याचा नाग पाणी सोडणार आणि किती वेळ तो फुसकाऱ्या मारणार? शेवटी तो थंड पडला. तो थंड पडल्यानंतर ती मला म्हणाली आता यानं तर नांगी टाकली, आता झालं सगळं काही जिकडं तिकडं. मित्रांनो, त्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. कारण हा नागनागिनीचा जो खेळ होता ना, हा खेळ खूप एकदम रंगात आलेला होता, एकदम मस्त रंगलेला रुळलेला. त्याच्यामुळं ह्या खेळामध्ये जेवढी मजा मला आली तेवढी मजा या अगोदर कधीच आली नाही. आणि चित्रा आंटीच्या कार्यक्रमानंतर मला मैना कधी मिळाली, तिच्यासोबत काय कार्यक्रम झाला, नंतर मी मैनाला आणि चित्रांना दोघींना पण एकत्रितपणे कसं ठोकलं, हे सर्व काही मी याच कथेच्या सिरियलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. परंतु तत्पूर्वी कथेला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय मित्रांनो, भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये.